अभिजात मराठी मराठी म्हणजे मरहाटी भाषा ही इथल्या गैर ब्राह्मण लोकांची भाषा म्हणजे स्वदेशी देशी आदिवासी लोकांची भाषा बहुसंख्य लोकांची बहुजनांची भाषा ती ओरिएंटल भाषा आहे. सनातन पुरातन आहे. तो दर्जा सरकारने दिला काय नाही दिला काय मराठी भाषेला फरक पडत नाही. मात्र तिला अभिजात म्हटले की परकेपणा येतो. अभिजातमधला जात शब्द खटकतो. अभि हा शब्दसुद्धा खटकतो. अलीकडे विदेशी युरेशियन ब्राह्मण स्वतःला अभिजन आणि अभिजन असे म्हणतात, तर गैर ब्राह्मण लोकांना बहुजन म्हणतात. त्यांना अभिजन या शब्दातून पुढारलेले शिक्षित उच्च जातीय ब्राह्मण वर्णीय असे सूचित करायचे असते. ब्राह्मणवादी सरकारच्या डोक्यात तेच असते आणि प्रशासनीय ब्राह्मणवादीसुद्धा असेच वर्ण जातीवादी विदेशी युरेशियन धर्म जणू या देशातील मूल भारतीय आहेत आणि त्यांनीच वैदिक धर्म स्थापन केला आणि आनंदाने ब्राह्मणाला अभिजात म्हटले आणि स्वतःला नीच अस्पृश्य शूद्र संबोधले असे सुचवायचे असते. इंग्रजीत ओरिएंटल या शब्दाला आदिवासी का म्हणू नये, अभिजात का म्हणावे? अभिजात या शब्दात जातीवादची छी म्हणू वास येत नाही का? महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेला अभिजात म्हणणे बंद करावे आणि आदिवासी भाषा दर्जा दिला असे म्हणावे. ओरिएंटल म्हणजे नेटिव्ह, आदिवासी, मूल भारतीय हा शब्द प्रयोग योग्य वाटतो. केंद्राला तसे स्पष्ट लिहावे, स्पष्टीकरण करून सांगावे आणि नाव बदलसाठी आग्रह धरावा. तसेही एखाद्या भाषेला ओरिएंटल लँग्वेजचा दर्जा देणे म्हणजे 100-150 विदेशी युरेशियन वैदिक ब्राह्मण धर्माच्या पानाची सोय करून देण्याचा सरकारी धंदा होय. मी नेटिव्हिस्ट डी. राऊत बोलत आहे.